अमेरिका इस्रायल देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडरचं वितरण बंद झालंय। हॉटेल व्यावसायिकांवर यामुळे चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे। सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा चूल पेटवण्याचा पर्याय व्यावसायिकांकडून निवडला जातोय। आपण पाहतोय ही 3 दृश्य नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मधली। सध्या गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे चूल पेटवण्याचा हा पर्याय या सगळ्या व्यावसायिकांनी निवडलाय। उपासमारी खरतर या कर्मचाऱ्यांवर येऊ नये किंवा त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट ओढवू नये त्यासाठी आता हा चुलीचा आधार घेतला जातोय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये सुद्धा चुलीवर अन्न शिजवलं जात आहे, नागपूरमध्ये सुद्धा चूल पेटवल्या जात आहे, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। युद्धाचा परिणाम देशातील इंधन सेवेवर झालाय। राज्यातील गॅस सेवा कोलमडून पडली आहे आणि याचा थेट फटका घरगुती गॅस आणि हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल चालक आता चक्क चुलीवर स्वयंपाक करतायत। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चुली पेटवल्यात। गॅस सिलेंडर नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात केली आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवण्याचा निर्णय घेतलाय। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी चूलभट्ट्या पेटवल्या। अनेक खानावळं डोसा सेंटरवाले लाकडी भट्टीकडे वळालेत। हॉटेल व्यावसायिकांकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी केली जाते। हॉटेल चूल तुला फ्रेम मध्ये दिसतात बघ ते लाईव्ह चूल वगैरे पेटवतात। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे चुलींचा आधार घेतला जातोय। पुण्यातही हॉटेलमध्ये आज पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। उद्यापासून हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळण्यास बंद होणार आहे। त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले। मुंबईतही एलपीजी सिलेंडर तुटवड्याचा हॉटेल बरोबरच छोट्या स्टॉल धारकांना सुद्धा फटका बसलाय। गॅस सिलेंडर न मिळाल्यानं व्यवसाय ठप्प करावा लागेल अशी भीती या व्यावसायिकांना भासतीये। मुंबईतले स्टॉल धारक जे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर छोट्या मोठ्या व्यवसायासाठी करतात त्यांनाही वेळेत सिलेंडर मिळत नाहीये। तर कोल्हापुरात गॅस तुटवड्याचा फटका महालक्ष्मी अन्नछत्राला सुद्धा बसलाय। अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अन्नछत्रामधील जेवण तयार करण्याचं प्रमाण 50% घटलंय। महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये रोज 4 ते 5 हजार भाविक प्रसादाचा आस्वाद घेतात। मात्र गॅस पुरवठा होत नसल्यानं गेल्या 4 दिवसांपासून 2 ते 2.5 हजार लोकांचंच जेवण बनवलं जात आहे।